या ठिकाणी सर्व जे क्वेश्चन्सचे जे विश्लेषण आहे ते दिलेलं आहे. ते विश्लेषण तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे, कारण ही जी क्लास आहे ती खूप मोठी होणार आहे. तर चला, क्वेश्चन नंबर 14 दिलेला आहे. जर रिसेंटली कोणी परीक्षा दिलेली असेल तर या रिसेंटली एक्झाम्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की खाली 2 विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीतक म्हटले आहे तर आर हे त्याचे कारण मानले आहे. गृहीतक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत इसवी सन 1946च्या सुमारास पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि तिच्या मार्फत सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. या ठिकाणी कारण दिलेले आहे. आर आहे, इसवी सन 1950 साली सिद्धार्थ साहित्य संघ ही वाङ्मयीन संस्था स्थापन केली. यापुढे यातून 19 जुलै 1953 ला महाराष्ट्र दलित साहित्य संघ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. या खाली ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत तर फर्स्ट ऑप्शन आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. सेकंड मध्ये दिलेलं आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. तर चौथा आहे, या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत इसवी सन 1946च्या सुमारास पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि तिच्या मार्फत सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. सिद्धार्थ कॉलेजमधून बाहेर पडलेल्या पिढीने पहिल्या पिढीला इसवी सन 1950 साली सिद्धार्थ साहित्य संघ ही वाङ्मयीन संस्था स्थापन केली. पुढे यातून 19 जुलै 1953 ला महाराष्ट्र दलित साहित्य संघ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. क्वेश्चन नंबर 15 सुद्धा अगदी सेम त्याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. तर चला वाचा, नीट सिस्टमॅटिक पद्धतीने वाचायचं आहे. विचारपूर्वक या प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. सर्वात प्रथम प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचल्यानंतर समजून घ्यायचा. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, खालील 2 विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीतक म्हटले आहे. आर हे त्याचे कारण मानले आहे. गृहीतक ए हे इसवी सन 1942 साली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन संघटनेची नागपूरला स्थापना झाली. कारण आर पुढे इसवी सन 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचे दलित फेडरेशन असे नामकरण झाले, म्हणून दलित या शब्दामध्ये अस्पृश्य जातीचा संदर्भ अभिप्रेत आहे. उपरोक्त दोन्ही विधानांचा अभ्यास करून सुयोग्य उत्तर निवडायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य
स्पष्टीकरण आहे. इसवी सन 1942 साली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन संघटनेची नागपूरला स्थापना झाली. तेव्हापासून शेड्यूल कास्ट फेडरेशन या इंग्रजी शब्दाला दलित फेडरेशन असा मराठी शब्दयोग पुढे आला. शेड्यूल कास्ट अनुसूचित जाती या अनुसूचित जाती म्हणजे मुख्यत्वतः अस्पृश्य जाती होय. पुढे इसवी सन 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशनने दलित फेडरेशन असे नामकरण झाले. दलित या शब्दामध्ये अस्पृश्यता जाती संदर्भ अभिप्रेत आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे लोकहितवादी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा महाराष्ट्रीय परिवर्तनवादी चळवळीचा विकसित क्रम सांगता येतो. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. 5पैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे लोकहितवादी, दुसरा आहे न्याय महादेव गोविंद रानडे, सी आहे गोपाळ गणेश आगरकर, डी आहे महात्मा फुले महर्षी आणि ई आहे वीरा शिंदे. मे बी महर्षी वीरा शिंदे असेल. आणि खाली 4 ऑप्शन दिले आहेत. 4पैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए बी सी डी आणि ई हे या प्रश्नाचे उत्तर येईल. ए आहे लोकहितवादी, बी आहे न्याय महादेव गोविंद रानडे, सी आहे गोपाळ गणेश आगरकर आणि डी आहे महात्मा फुले आणि ई आहे वीरा शिंदे. या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. लोकहितवादी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा महाराष्ट्रीय परिवर्तनवादी चळवळींचा विकासक्रम सांगता येतो. त्याच्यामध्ये लोकहितवादी, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांचा प्रभाव आहे. महात्मा फुले, महर्षी वीरा शिंदे, राजश्री शाहू महाराज इत्यादींनी उभारलेल्या कृतिशील चळवळीचा प्रवाह आहे. बाकीचे जे विश्लेषण आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. क्वेश्चन नंबर 17. चला वाचा आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर इमिजिएटली फास्ट रॅपिड फायर मध्ये द्या. क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे दलित साहित्यातील दलित हा जन्माने दलित आहे. त्या साहित्यकांची नावे खालीलपैकी कोणती आहेत? खाली ए टू ई पर्यंत जो जन्माने दलित साहित्यकार आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ए आहे भुजंग मेश्राम, बी आहे लक्ष्मण माने, सी आहे बाबूराव बागुल, डी आहे दया पवार आणि ई आहे नामदेव ढसाळ. आणि या ठिकाणी त्याचे विश्लेषण दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. केवळ सी डी आणि ई
केवळ सी, डी आणि ई. सर्वात पहिले येईल बाबूराव बागुल, त्याच्यानंतर येईल डी दया पवार, आणि त्याच्यानंतर येईल ई नामदेव ढसाळ. हे दलित साहित्यातील दलित जन्माला आलेले साहित्यकार आहेत. या ठिकाणी याच्या संदर्भात सर्व विश्लेषण दिलेलं आहे. दलित साहित्यातील दलित हा जन्माने दलित आहे, शोषित आहे. उदाहरणार्थ बाबूराव बागुल, दया पवार, नामदेव ढसाळ, प्र. सोनकांबळे, शंकरराव खरात, यशवंत मनोहर इत्यादींनी दलित साहित्यिक जन्माने अस्पृश्य आहेत. तर भुजंग मेश्राम, लक्ष्मण माने, दादासाहेब मोरे, आत्माराम राठोड, लक्ष्मण गायकवाड हे साहित्यिक आदिवासी भटके गुन्हेगार जमातीपैकी आहेत. नाव क्वेश्चन नंबर 18. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करणारे, माणसाला महान मानणारे वंश, वर्ण आणि जाती श्रेष्ठाला कठोर विरोध करणारे जे साहित्य ते दलित साहित्य, ही व्याख्या कोणी केली आहे? खाली व्याख्या करणारे व्याख्याकार आहेत आणि वरील जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या करणाऱ्या व्याख्याकारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे बाबूराव बागुल, बी आहे प्रा. केशव मेश्राम, सी आहे फु. ल. देशपांडे आणि डी आहे डॉक्टर म. ना. वानखेडे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, केवळ ए. बाबूराव बागुल यांनी ही व्याख्या केलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक जे दलित व्याख्याकार आहेत त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. ए आहे बाबूराव बागुल, माणसाच्या मुक्तीचा पुरस्कार करणारे, माणसाला महान मानणारे, वंश, वर्ण आणि जाती श्रेष्ठत्वाला कठोर विरोध करणारे जे साहित्य ते दलित साहित्य. प्रा. केशव मेश्राम, हजारो वर्ष ज्याच्यावर अन्याय झाला असा अस्पृश्यांना दलित म्हटले पाहिजे व त्याच वर्गातील लेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यास दलित साहित्य म्हणावे. सी आहे फु. ल. देशपांडे यांच्या मते दलित वाङ्मयाने मराठी साहित्यात प्रथम जर काही आणले असेल तर संतापासून चमकणारे अश्रू, अन्यायाविरुद्ध उठताना संतापासून फुटणाऱ्या अश्रूंचे मोल हे सर्वात मोठे असते. सामान्याच्या भाषेत हा तडतडाट असतो. ह्याच तडतडाटाचे एक उदात्त स्वरूप म्हणजे दलित साहित्य. चौथा आहे डॉक्टर म. ना. वानखेडे यांच्या मते दलित साहित्य म्हणजे लेखकाने दलितांच्या विषयी निर्माण केलेले प्रक्षोभक विद्रोही साहित्य.
नाव क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मॅचिंगचा क्वेश्चन आहे. जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत अगदी सेम पॅटर्न UGC नेट सेट JRF PhDच्या सिलेबसच्या एक्झामचे पॅटर्नमध्ये या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जातात. या प्रश्नामध्ये विचारलेले आहे लेखक आणि साहित्य यांच्या जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये लेखक आहे तर सूची 2 मध्ये साहित्य आहे. हे आहे डॉक्टर बालचंद्र फडके. सूची 2 मध्ये आहे उलगुलान काव्य संग्रह. बी आहे शंकरराव खरात. दुसरा आहे एकटेही. सी आहे माधव कोंडविलकर आणि तिसरा आहे एक संघर्ष. डी आहे दत्ता भागत आणि चौथा आहे चिंध्या. ई आहे भुजंग मेश्राम. पाचवा आहे दलित साहित्य वेदना आणि विद्रोह. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके. तर सर्वात पहिले डॉक्टर बालचंद्र फडके यांचे येईल दलित साहित्य वेदना आणि विद्रोह. शंकरराव खराचे येईल एक संघर्ष. माधव कोंडविलकरचे येईल चिंध्या. डी आहे दत्ता भगतचे येईल एकटेही आणि भुजंग मेश्रामचे येईल उलगुलान काव्य संग्रह. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हे आहे डॉक्टर बालचंद्र फडके आणि दलित साहित्य वेदना आणि विद्रोह मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नमूद केलेले विचार येथे पाहता येतील. बी आहे शंकरराव खरात यांची एक संघर्ष ही गोपाळ खंडू नंदीवाला यांच्या जीवनावर आधारलेल्या कथेत येणारा संघर्ष आहे. सी आहे माधव कोंडविलकर यांच्या चिंध्या या कथेतील राघव चांभारांच्या मुलाला दाजीला राघवच्या आपण बुद्धापेक्षा श्रेष्ठ आहोत या अहंतेशी संघर्ष करावा लागतो, तर दुसऱ्या बाजूने हिंदू संस्कृतीचे चांभारावर लादलेल्या अन्यायांची अस्पृश्यता विरुद्ध ही संघर्ष करावा लागतो. डी आहे दत्ता भागत यांची एकटीही या एकांकेतील पारुला गुंड प्रवृत्तीच्या सवर्ण विद्यार्थ्यांशी जसा संघर्ष करावा लागतो तसाच तो अस्पृश्य वर्तुळातील जाती भेदाविरुद्धही करावा लागतो. याच्या संदर्भात या साहित्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. ही आहे भुजंग मेश्राम आदिवासी समाजातील लेखक आहेत. त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारा नकार विद्रोह आदिवासी संस्कृतीला स्वीकारावे या आग्रहातून येताना दिसतो. त्यांच्या उलगुलान या काव्य संग्रहांचा या ठिकाणी उल्लेख करता येईल. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. चला बरं वाचा आणि या प्रश्नाची अचूक उत्तर द्या. क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे इत्यादींच्या प्रयत्नातून व कार्यातून दलित उद्धारांची चळवळ उभी राहिली. खाली विचारवंत दिलेले आहेत, समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्यांच्या विचारातून दलित चळवळ उभी राहिली. याच्यापैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए दिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले. बी दिलेला आहे शाहू महाराज. सी दिलेला आहे विठ्ठल रामजी शिंदे.
डी दिलेला आहे सयाजीराव महाराज गायकवाड. ई दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व. या सर्वांनी दलित चळवळीच्या कार्यामध्ये आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे. ए आहे महात्मा फुले, बी आहे शाहू महाराज, सी आहे विठ्ठल रामजी शिंदे, डी आहे सयाजीराव महाराज गायकवाड आणि ई आहे बाबासाहेब आंबेडकर. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, सयाजीराव महाराज गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या प्रेरणातून किंवा प्रयत्नातून कार्यातून दलित उद्धाराची चळवळ उभी राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून तिला निश्चित अशी दिशाही प्राप्त झाली. तसेच महात्मा ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधीजी, महर्षी धोंडो केशव कर्वे इत्यादींच्या कार्यातून स्त्रियांच्या अस्मिता जागृत झाल्या. नाव क्वेश्चन नंबर 21. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खालील दिलेल्या साहित्य कृतीपैकी कोणती साहित्य कृती रचना केलेली नाही. खालील दिलेल्या साहित्य कृतीपैकी कोणती साहित्य कृती साहित्याची रचना केलेली नाही. खालील दिलेल्या साहित्य कृतीपैकी कोणती साहित्य कृतीची रचना केलेली नाही. एक आहे दीनबंधू, बी आहे बडीबा पाटील, सी आहे शेतकऱ्यांचे डोळे उघडा आणि डी आहे शिवाजी राजांचा पोवाडा आणि ई आहे शेतकऱ्यांचे आसूड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 डी आणि ई. डी आहे शिवाजी राजांचा पोवाडा आणि ए आहे शेतकऱ्यांच्या आसूड. तृतीय रत्न शिवाजी राजांचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्यांच्या आसूड इत्यादी जे साहित्य कृती आहे ती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. तर कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू हे वृत्तपत्र लिहिलेलं आहे. दीनबंधू यांचे वृत्तपत्र आहे. बडीबा पाटील ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. शेतकऱ्यांनो डोळे उघडा हे त्यांचे निबंध आहेत. क्वेश्चन नंबर 22 मध्ये विचारलेला आहे आदिवासी जीवनाला प्राधान्य देणाऱ्या कोणत्या नियतकालिकामधून आदिवासी साहित्य प्रकाशित झाले आहे. एक आहे ढोल, दुसरा आहे हाकारा, तिसरा आहे नाहाकंद आणि चौथा आहे तारपा. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत. चारांपैकी अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 सर्व. ढोल, ढोल, बी आहे हाकारा, सी आहे
नाहकंद आणि डी आहे तारपा. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेलं आहे. दलित साहित्य आणि अस्मिता दर्शन यांचे दलित साहित्य प्रवाहात विशेष नाते आहे. तसे ढोल, हाकारा, नाहकंद, तारपा इत्यादी आदिवासी जीवनाला प्राधान्य देणाऱ्या नियतकालिकामधून आदिवासी साहित्य प्रकाशित झाले आहे. नाउ क्वेश्चन नंबर 23. या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, 19व्या शतकात पाश्चात्य देशात श्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली. त्यांच्या साहित्यकृती आणि साहित्यकार वरती साहित्यकार दिलेले आहेत आणि खाली साहित्यकृती दिलेली आहे. तर त्यांच्या वरील प्रमाणे जोड्या लावण्याच्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे. एक आहे सिमोन द बुवा, दुसरा आहे बेटी फ्रीडन, तिसरा आहे जर्मेन ग्रियर, चौथा आहे ग्लोरिया स्टायमन आणि ऑड्या जॉन्स्टन. ए आहे द सेकंड सेक्स, बी आहे सेकंड स्टेज, सी आहे फिमेल युनक व द हॉल वुमन आणि डी आहे गर्ल्स स्पीक हाऊ टू. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सिमोन दी बुवा यांचे द सेकंड सेक्स, बेटी फ्रेडेन यांचे सेकंड स्टेज, जर्मेन ग्रियर यांचे फिमेल युनक व द हॉल वुमन, चौथा आहे ग्लोरिया स्टायमन आणि ऑड्या जॉन्स्टन यांचे गर्ल्स स्पीक हाऊ टू ही या चळवळीच्या अनुषंगाने लिहिलेली पुस्तके म्हणजे स्त्रियांच्या आत्मशोधाची प्रक्रिया आहे. याच्यानंतर जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 24 मध्ये विचारलेला आहे, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रियांसाठी केल्या गेलेल्या विविध पुरोगामी कायद्यांचा कालानुक्रम लावा. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या चारांपैकी अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ए आहे सतीबंदीचा कायदा, बी आहे शिक्षण विषयक मूलभूत हक्क कायदा, सी आहे युनोने आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून जाहीर आणि डी आहे महिला सक्षमीकरण. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, ए, सी, डी आणि ई. सर्वात पहिले येईल सतीबंदीचा कायदा, दुसरे येईल युनोने आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून जाहीर आणि डी आहे महिला सक्षमीकरण नाची धोरण आणि डी आहे शिक्षणाविषयक मूलभूत हक्क कायदा. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांसाठी केल्या गेलेल्या विविध पुरोगामी कायद्यांचा विचार केलेला आहे या ठिकाणी. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे सतीबंदीचा कायदा 1829 मध्ये, शिक्षण विषयक मूलभूत हक्क कायदा 2010 मध्ये
आणि इसवी सन 1971 हे वर्ष युनोने आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष म्हणून जाहीर केले होते. चौथा आहे इसवी सन 2001 हे वर्ष महिला सक्षमीकरणाचे म्हणून घोषित केले होते. प्रत्यक्षात अशी मानसिकी इसवी सन 1855 साली निघाली. त्यांची नावे सुमित्रा श्रीभूषण अशी होती. तर आर्य भगिनी, गृहिणी यासारखी दिसून येतात. आता जो आपला शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नानंतर आपला आजची जी क्लास आहे ती कंप्लीट होईल आणि राहिलेले दुसरे जे प्रश्न आहेत ते आपण 2-3 क्लासमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करूया. या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, स्त्रियांच्या संदर्भातील विचार व्यक्त केले आहेत त्या स्त्रीवादी लेखकांची नावे कोणती आहेत? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ताराबाई शिंदे, बी आहे मुक्ताबाईंचा, सी आहे इरावती कर्वे, डी आहे विद्युत भागवत आणि ई आहे बहिणाबाई चौधरी. आणि या खाली ऑप्शन दिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल ए ताराबाई शिंदे, त्याच्यानंतर येईल बी मुक्ताबाई, त्याच्यानंतर येईल सी इरावती कर्वे आणि 5वा आहे डी विद्युत भागवत आणि 5वा नाही 4थं होतं ते, आणि हे 5वा आहे बहिणाबाई चौधरी. आणि या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. ताराबाई शिंदे यांची स्त्री पुरुष तुलना, मुक्ताबाईंचा निबंध, इरावती कर्वे यांची स्त्री जीवनविषयक विचार एक प्रश्न, विद्युत भागवत यांची स्त्री पुरुष विषमता, तसेच बहिणाबाई चौधरी, माया पंडित, शर्मिला रेंगे, उर्मिला पवार, मीनाक्षी मनू, शोभा भागवत, प्रज्ञा लोखंडे, नीरजा, प्रतिभा इंगोले, गौरी देशपांडे, अरुंधती रॉय, महास्ती देवी, छाया दातार, श्रुती तांबे, नीलम गोहे इत्यादीने आपल्या लेखनाद्वारे स्त्रियांच्या संदर्भातील विचार व्यक्त केलेले आहेत. स्त्रीवादी लेखकांनी कथा, कादंबरी, कविता, लेख, अग्रह इत्यादींच्या माध्यमातून बलात्कार, शोषण, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, घटस्फोट इत्यादी स्त्री जीवनाशी निगडीत समस्याचे चित्रण केलेले आहे.